राजश्री. एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे ठाण्यामधल्या टुकटुक या रेस्टॉरंटला व्हिजिट करण्यासाठी. या रेस्टॉरंटचं आधी तुम्हाला बऱ्याच जणांना ठाणेकरांना माहिती असेल की ठाण्यामध्ये यांचा एक फूड ट्रक होता आणि त्या फूड ट्रकला मी ऑलरेडी आधी व्हिजिट केलेलं होतं. परंतु फूड ट्रक वरनं त्यांनी आता चालू केलेलं आहे रेस्टॉरंट. आणि इथे जी महत्वाची जी डिश मिळते जी सर्वांच्या आवडीची ती म्हणजे पावभाजी. तर आज पावभाजी आणि इतरही पदार्थ मी आज टेस्ट करायला आलेली आहे. इथे तुम्हाला या ठिकाणचा ऍड्रेस सुद्धा दिसत असेल. सो चला आपण आत एंटर करूया आणि इकडचं रेस्टॉरंटचा अँबियन्स पाहूया आणि त्यानंतर इकडचं फूड सुद्धा टेस्ट करूया. लेट्स गो. ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून फ्लॉवरवालीच्या सर्व्हिस रोडने जो सरळ रस्ता आत येतो तो जातो विकास कॉम्प्लेक्सच्या दिशेने आणि तिथेच कोलबाड या ठिकाणी आहे टुकटुक हे रेस्टॉरंट. तर ही आहे ह्यांची आउटडोअर सीटिंग. तुम्ही इथे बघू शकता. आता दुपार आहे त्यामुळे थोडीशी गरमी आहे. आतमध्ये मात्र AC आहे. ह्या बाजूला बघा कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आहेत आणि हे जे आहे ते ओपन किचन ह्यांचं. चला आपण आत जाऊया. तर इथे आत गेल्यानंतर हे पूर्ण AC आहे. फर्स्ट फ्लोअरला पण आहे आणि ग्राउंडला पण आहे. सो इथे सुद्धा मस्त अशी बसण्याची व्यवस्था आहे. संध्याकाळच्या टायमाला तुम्ही बाहेर बसू शकता. खूप छान वाटतं. पण आता मात्र थोडं गरम होतं आहे. सो ACमध्ये बसणं कधी पण बरं. सो आता मी चालली यांच्या फर्स्ट फ्लोअरला. आता मी आलेली आहे हे बघा यांच्या फर्स्ट फ्लोअरला. हा पण पूर्ण इथे AC सिटिंग आहे. तुमची जर मोठे ग्रुप असतील तर तुम्ही इथे मस्त चिल करू शकता. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. सो चला यांचं जे बाहेरचं ओपन किचन आहे तिथे आपण जाऊया. तर यांच्या या ओपन किचन आहे. तर त्या ओपन किचनमध्ये आता तवा पुलाव बंद झालेला आहे. खूप सारं बटर आणि भाज्यांमध्ये इथे मटार टोमॅटो सर्व भाजलेलं आहे आणि हा आपला रेडी झालेला आहे तवा पुलाव. आणि आता इथे बनतोय शाही तवा पुलाव. तुम्ही टुकटुक स्पेशल तवा पुलाव सुद्धा ह्याला म्हणू शकता. तर खूप सारं ह्याच्यामध्ये बटर, त्याच्यानंतर इथे पनीर आणि त्याच्यानंतर काजूसुद्धा घातलेले आहेत आणि जो लाल मिरचीची जी पेस्ट आहे म्हणजे जी ओली लाल मिरची असते तिची पेस्ट पण याच्यात घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जो मगाशी जो तवा पुलाव बनवलेला होता तो ह्याच्यावरती घालण्यात येईल. आणि शाही याच्यासाठी कारण याच्यात काजू आहे, पनीर आहे, कोथिंबीर घातली आहे बघा. आणि आता ह्याच्यावरती अजून एक गोष्ट येणार आहे जी अजून ह्याचा रिचनेस वाढवणार आहे आणि ती कोणती आहे ते पण तुम्हाला दिसेल. हे बघा ह्यांनी आता चीज ग्रेट करायला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. आता आपण हे तुम्ही बघू शकता की ह्याच्यावर अजून सारं चीज ग्रेट केलं जातं आहे. आता हे फिनिशिंग आहे यांचं. सो हे बघा रेडी झालेली आहे. काय टाकलं याच्यामध्ये? बटर, मसाला आणि मिरची पावडर. ओके. आणि पापड. फ्राईड रोस्टेड पापड. रोस्टेड पापड. अच्छा रोस्टेड पापड. काय बनवताना पापड पापडची. तर ही आपली रेडी होते. हे काय काय घातले पावभाजीमध्ये जनरली? या पावभाजीमध्ये पनीर, काजू. ओके. ही तुमची टुकटुकची स्पेशल पावभाजी आहे का? स्पेशल पावभाजी. अजून त्याच्यात चीज येणार. वरती येणार का चीज? ऑलरेडी तुम्ही याच्यात घातलंय आणि अजून चीज. हा. बापरे भरपूर सारं पनीर चीज, बटर आणि पनीर. पनीर. तर आता आपले रेडी होत आहेत मसाला पाव. हा पावभाजीचा मसाला टाकता का? हा. तर जी आधीची भाजी होती ती मी सर्व काढून घेतली आणि त्याच्यानंतर आता आणि हे काय आहे? मिरची, लाल मिरचीची पेस्ट आहे. ओके. बऱ्याच जणांना बघून की हा कलर आहे बट हा कलर नाहीये. ही मिरचीची पेस्ट आहे. आणि आता याच्यावरती त्याच तव्यावरती आता मसाला पाव बनणार आहे. पाव कापायची पण एक कला असते. ओके. रेडी झालेले आहेत आपले मसाला पाव. तर हे आहे टुकटुक व्हेज रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड. सो तुम्हाला दाखवते हे याचं मेन्यू कार्ड आहे. आणि इथे बघा सुरुवातीला त्यांचं जे स्पेशालिटी आहे तर त्यांनी इथे त्याचे फोटोज पण लावलेले आहेत. सो या बाजूला आहेत स्नॅक्स आहेत ज्याच्यामध्ये मिसळ आहे, पुरी भाजी, दही वडा. त्या सँडविचेस आहेत त्यांच्याकडे, बेस टोस्ट सँडविच, चीज
तो सँडविच, कॉर्न मसाला, पावभाजी, पनीर ग्रिल सँडविच, टेम्पटिंग ग्रिल सँडविच, डबल चीज आणि टुकटुक स्पेशल सँडविच पण यांच्याकडे अवेलेबल आहे. त्या बाजूला आहेत पिझ्झा, व्हरायटीज ऑफ पिझ्झा आहे, ज्याच्यामध्ये आहे व्हेज पिझ्झा आहे, त्याच्यानंतर तंदूर पनीर पिझ्झा, टुकटुक स्पेशल पिझ्झा आहे. पावभाजीमध्ये पावभाजी, अमूलची पावभाजी, त्यानंतर डबल चीज पावभाजी. तुम्ही ते बघू शकता, यांनी पावभाजीमध्ये अमूल असं लिहिलेलं आहे, कारण यांच्याकडे अमूलची पावभाजी मिळते असं यांचं म्हणणं आहे आणि आम्हालाही ती टेस्ट लागलेली आहे. जैन पावभाजी, ज्याच्यामध्ये जैन पनीर पावभाजी आहे, जैन खडा पावभाजी आहे, जैन खडा चीज पावभाजी आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे तवा पुलाव मध्ये टाकले नॉर्मल तवा पुलाव आहे, आलू तवा पुलाव, पनीर तवा पुलाव, मशरूम तवा पुलाव, टुकटुक स्पेशल तवा पुलाव आहे, जैन तवा पुलाव सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. मसाला पाव एक्स्ट्राज मध्ये यांच्याकडे गार्लिक चटणी, त्यानंतर एक्स्ट्रा कडक पाव, रोस्टेड पापड, चीज स्टार्टर मध्ये, चायनीज स्टार्टर्स मध्ये यांच्याकडे आहे. चायनीज भेल आहे, क्रिस्पी पोटॅटो, व्हेज फिंगर, व्हेज 65, बेबीकॉर्न क्रिस्पी, मशरूम क्रिस्पी, व्हेज क्रंची, सूप्स आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये क्लिअर सूप, मशरूम सूप, व्हेज हॉट अँड सार आहे, नूडल सूप आहे, टोमॅटो सूप, लेमन कोरिअँडर आणि बर्न गार्लिक सूप सुद्धा अवेलेबल आहे. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे आहे ओरिएंटल बोल आहे, ज्याच्यामध्ये व्हेज मंचुरियन, व्हेज बॉल्स इन हॉट गार्लिक सॉस, मशरूम मंचुरियन, बेबीकॉर्न मंचुरियन आहेत. त्याच्यानंतर सोयाबीन चिली, पनीर कोरिअँडर सॉस, नूडल्स आहेत, हक्का नूडल्स, शेजवान नूडल्स, मंचुरियन नूडल्स विथ ग्रेव्ही आहेत ते. त्यानंतर शांघाई नूडल्स विथ ग्रेव्ही, चायनीज राईस आहेत, व्हेज फ्राईड राईस आहे, त्याच्यानंतर मशरूम फ्राईड राईस, जिंजर फ्राईड राईस, त्यानंतर याच्याकडे तंदूर स्टार्टर्स आहेत, त्याच्यामध्ये तंदुरी आलू, त्यानंतर पनीर मलाई कबाब, सीख कबाब, पनीर अंगारी कबाब, मशरूम पहाडी आहे. आणि ह्या बाजूला आहे दाल आहेत विविध प्रकारच्या, इंडियन मेन कोर्स आहेत, त्याच्यामध्ये मशरूम मसाला, बेबीकॉर्न मसाला, व्हेज हंडी, दिवाणी हंडी, व्हेज कोफ्ता हे सर्व आहेत. त्याच्यानंतर ह्या बाजूला सुद्धा खूप साऱ्या व्हेजमध्ये भाज्या आहेत, पनीरमध्ये वेगवेगळे आयटम आहेत, पनीर कढाई, पनीर कोफ्ता आहे, असे सर्व आयटम्स आहेत. त्याच्यानंतर हे बघा, इथे सुद्धा पनीरचे सर्व आयटम्स दिलेले आहेत, रोटी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामध्ये चीज पराठे सुद्धा आहेत, टुकटुक स्पेशल पराठा आहे, पुरी सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. राईस मध्ये यांच्याकडे पीस पुलाव आहे, चीज पुलाव, पनीर पुलाव, बिर्याणीज आहे, सॅलड्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, बुंदी रायता आहे, मसाला पापड आहे. आणि ब्रेवरेजेस मध्ये यांच्याकडे कोल्ड्रिंक्स आहेत, मसाला छास, लस्सी आहे, ड्रायफ्रूट लस्सी आणि मिल्कशेक मध्ये स्ट्रॉबेरी मिल्कशेक, मँगो क्रीम मिल्कशेक, सीताफळ मिल्कशेक आणि अशा प्रकारचं आहे टुकटुक व्हेज रेस्टॉरंटचं, प्युअर व्हेज रेस्टॉरंटचा मेन्यू कार्ड. जी स्पेशल जी पावभाजी आहे मी टेस्ट ऑलरेडी मी अगोदर टेस्ट केली होती, पुन्हा एकदा टेस्ट करण्यासाठी आलेली आहे. सो ती आलेली आहे, पावभाजी आहे, त्याच्यानंतर इथे पापड चुरी आहे, पावभाजी बरोबर ह्यांनी दही दिलेला आहे, पापड आहे, त्याच्यानंतर हा आहे तवा पुलाव, यांचा स्पेशल तवा पुलाव, आणि ही आहे बेबीकॉर्न क्रिस्पी. व्हेज क्रिस्पी तर आपण नेहमीच खातो, पण म्हटलं आज काहीतरी वेगळं इकडचं, सो इकडची स्पेशालिटी आहे. तुम्ही मशरूम पण मागवू शकता. सो आता टेस्ट करते सगळ्या गोष्टी. सो आधी पावभाजी पासून सुरुवात करते. खूप सारं चीज आहे याच्यात, त्याच्यानंतर याच्यात काजू आहे, पनीर आहे, मला पाहायचं होतं की तीच पावभाजीची टेस्ट ती आपल्याला पुन्हा मिळते की नाही. बट येस, खूप छान आहे पावभाजी, मस्त मस्त गरम गरम, आणि त्यामध्ये हे मसाला पाव, हा हा हा, एक्सिलेंट कॉम्बिनेशन. म्हणजे मसाला काही वेळेला काय बऱ्याच जणांना मसाला पाव एवढं साधे पाव बरोबर पण चांगले, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन मसाला पावच खा. आणि ही यांची पापड चुरी, वाव, असं तुमच्याही तोंडाला पाणी सुटत असेल ना. ठीक आहे, तर पावभाजी एक नंबर. सो आता त्यांचे जे स्टार्टर्स आहे ना, चायनीज स्टार्टर, तर तो मी टेस्ट करते आहे. बेबीकॉर्न क्रिस्पी आणि त्याच्याबरोबर हे तवा पुलाव पण घेते एकदाच वाढून. आणि ते एवढं मला आकर्षित करतंय तो जो चीज आहे ना ते, हा हा हा, त्याच्यामध्ये पण खूप सारे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, त्याच्यामुळे एक नंबर.
मस्त. बेबीकॉर्नचा क्रंचीनेस आणि थोडासा जो क्रिस्पीपणा आहे ना, एक नंबर. चायनीज तसं बघायला गेलं तर मी खूप कमी खाते, मला एवढं आवडत नाही. परंतु इथे म्हटलं आल्यानंतर ह्यांचं जे चायनीज आहे तर ते पण टेस्ट करूया असा विचार केला. आणि आता त्यांचा तवा पुलाव जी स्पेशालिटी आहे, तवा पुलावची खरी गंमत म्हणजे काय माहितीये का, पापड मस्तपैकी असा याच्यात चुरून मग ती खाण्याची मजा जी आहे ना, ती काही औरच आहे. एक नंबर. म्हणजे याच्यामध्ये पनीर घातलेलं आहे, चीज आहे, मटार आहेत. सो त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना, काजू घातलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याला असा मस्त राजेशाही अशी टेस्ट येते काजू घातल्यामुळे. सो चला आता हे सगळं संपवते आणि ह्यांच्यानंतर यांच्या अजून ज्या स्पेशालिटी आहेत त्या तुमच्याला दाखवते. नेक्स्ट डिश जी आहे ती आलेली आहे आणि ती आहे तंदुरी आलू आणि हा आहे पिझ्झा. ही सुद्धा पिझ्झाची जी यांची स्पेशालिटी आहे, हा थिन क्रश मध्ये येतो. सो आता सुरुवात करते यांच्या तंदूर आलू पासून. आणि याच्याबरोबर त्यांनी पुदिन्याची चटणी पण दिलेली आहे, तर ती पण घेते. इथे तंदूरचे बरेच सारे आयटम आहेत, सो तुम्ही ते ट्राय करू शकता. पण मी इथे मात्र आज तंदूर आलू मागवले. जसं नॉर्मली असं आपण जसं बाहेर मिळतो तसाच आहे, वेगळं असं काही नाही. नॉर्मली जी टेस्ट आहे अशीच आहे. आता याचा पिझ्झा जो आहे तो टेस्ट करायला घेते. तुम्ही ते बघू शकता, याच्यामध्ये ऑलिव्ह आहेत, कॉर्न आहेत, त्यानंतर शिमला मिरची वगैरे सर्वांनी घातलेलं आहे. आणि हा थिन क्रश पिझ्झा आहे, पनीर आहे. नॉट बॅड, गुड. खूप सारं ऑब्विसली म्हणजे पिझ्झा म्हटल्यानंतर खूप सारं चीज येणार. मी एवढी काही चीज लवर वगैरे नाहीये, बट त्यांची एखादी स्पेशालिटी आहे म्हणून मी मागवलं. सो चला, तुमच्यावर मुलं असतील तर तुम्ही पिझ्झा जो प्रकार आहे, व्हरायटीज ऑफ पिझ्झा यांच्याकडे आहेत, त्यातला तुम्ही कुठलाही पिझ्झा मागवू शकता. मी मात्र ऑलिव्ह वगैरे घातलेले सर, कारण मुलांना पिझ्झा म्हटलं की भाज्या आवडत नाहीत, मग फक्त कॉर्न पाहिजे, पनीर पाहिजे, कांदा पाहिजे, एवढ्याच गोष्टी पाहिजे असतात. तर तुम्ही तसं त्यांच्याकडनं पिझ्झा बनवून घेऊ शकता. सर्व माझे जे फास्ट फूड होते तर ते सर्व खाऊन झालेले आहेत. आणि तंदुरी आलू जो प्रकार होता एक नंबर, आणि पिझ्झा बद्दल तर काय सांगायचं, मस्तच होता. सो आता मी इथे मेन कोर्स मध्ये मागवलेलं आहे. हे आहे मशरूम कढाई आहे आणि त्याच्याबरोबर इथे मी मागवलेले आहेत नान, बटर नान आहेत. सो हा एक बटर नान येते आणि ही मशरूमची जी भाजी आहे ती, ते खूप साऱ्या भाज्या आहेत, पनीर आहे आणि अजून सारं आहे. पण माझं पोट एवढं भरलंय ना की माझ्या पोटात अजिबात जागा नाहीये. पण तरी म्हटलं की चला रोटी तर खाल्ली पाहिजे, कारण इथे आलोय हॉटेलमध्ये ते सर्व गोष्टी टेस्ट करून तुम्हाला सांगणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. सो आता इकडचे जे मेन कोर्स आहेत ते कसे बघूया. फास्ट फूड तर अप्रतिम आहेत. नाईस, खरंच. तुम्ही ते बघू शकता की नान बनवण्यामध्ये पण एक कुठे कुठे कंजूसी केलेली नाहीये. प्रॉपर ते कोथिंबीर आणि वगैरे तेल वगैरे घालून मस्त प्रॉपर बनवलेला आहे. आणि तुम्ही क्वांटिटी पण पाहू शकता, तर ह्याची जी क्वांटिटी आहे तर ती सुद्धा अप्रतिम आहे, भरपूर आहे क्वांटिटी. इव्हन भाजीची क्वांटिटी पण खूप आहे. आणि जी मशरूमची जी टेस्ट आहे ना, थोडीशी स्वीट आहे आणि स्पायसीनेस पण तेवढाच आहे. स्वीट लागतंय कारण त्याच्यावरती त्यांनी वरती जे मलाई वगैरे जे घातलेली आहे तर त्याच्यामुळे थोडासा स्वीटनेस लागतोय. बट ओव्हरऑल खरंच खूप सुंदर आहे. मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेन की ठाण्याच्या टुकटुक या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. फास्ट फूड साठी तर हे रेस्टॉरंट अप्रतिम आहे. पावभाजी इकडची नक्की आल्यानंतर टेस्ट करा. चला तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते, कारण स्वीट वगैरे मी काही खाणार नाही, कारण आजही माझं पोट एवढं भरलेलं आहे की स्वीट साठी जागा नाहीये. चला तर आपण नेक्स्ट भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.